नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीबाबत अत्यंत महत्त्वाचा अपडेट येथे घेणार आहोत। हे जे अपडेट आहे हे जिल्हा परिषद भरतीच्या निकालासंदर्भात तेथे राहणार आहेत। तसेच बघा, ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि पर्यवेक्षिका या पदांसाठी जे आहे पेपर आलेला आहे मित्रांनो, तो नेमका केव्हा होणार ही सर्व माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी बघा, येथे जे वनरक्षक भरतीचे पेपर झाले होते त्यांची जे कॉम्प्युटर बेस्ड तिथे ऑनलाईन एक्झाम झाली होती मित्रांनो, त्याची येथे जे आहे मेरिट लिस्ट येथे लागलेली आहे मित्रांनो। ती जर तुम्हाला बघायची असेल तर थेट तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण ते PDF टाकलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आणि त्यानंतर बघा, आता मोठा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो इथे की ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि पर्यवेक्षिका यांचे जे पेपर आहेत हे नेमके कधी होतील। तर पहा मित्रांनो, सध्या जे आहे 8 ते 14 तारखेपर्यंत मित्रांनो येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे दारूबंदी पोलीस आहेत त्यांची एक्झाम येथे सुरू आहे मित्रांनो, त्यांचे पेपर सुरू आहेत। आणि त्यासोबतच जे आहे 8 ते 14 तारखेपर्यंत हा जो शेड्यूल्ड आहे एक्झामचा हा फिक्स्ड आहे मित्रांनो। आणि त्यानंतर बघा 15 तारखेला येथे मधात गॅप पडतो, 15 तारखेला काहीच नाही आहे। त्यानंतर 16 आणि 19 तारखेला डायरेक्ट येथे कृषी सेवकचा पेपर आहे। 16 आणि 19 तारखेला इथे आपल्याला कृषी सेवकचा पेपर इथे बघायला मिळतो। त्यामुळे मित्रांनो डायरेक्ट जर येथे जर म्हटलं तर 19 तारखेपर्यंत जे आहे येथे जो एक्झाम शेड्यूल येथे फिक्स आहे मित्रांनो 19 तारखेपर्यंत। आणि त्यामुळे जे 19 तारखेपर्यंत इथे एक्झाम होणार असं स्पष्ट नाही मित्रांनो। 19 तारखेच्या नंतरच इथे एक्झाम हे होऊ शकणार। कुठल्या पदांसाठीचे तर ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि पर्यवेक्षिका हे जे 3 पद आहेत या पदांसाठीची एक्झाम आपल्याला 19 तारखेच्या पुढेच इथे बघायला इथे मिळतील। तर पहा मित्रांनो, या तिन्ही पोस्ट संदर्भात तर आपण इथे एक्झाम अपडेट घेतली। आता बघा, प्रश्न राहिला ZP निकाल संदर्भात। तर पहा, ZP निकालासंदर्भात येथे बघा एक अपडेट बघा मित्रांनो इथे आलेली आहे। ते जे आहे जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत इथे अपडेट हे आलेली आहे। तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, जिल्हा परिषद पदभरती सन 2023 अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवानी रिक्त पदे भरतीबाबत ऑनलाईन घेण्यात आलेले परीक्षेचे निकाल जे आहे IBPS कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर सदरचा निकाल जळगाव जिल्हा परिषदेच्या www.zpjalgaon.gov.in या संकेतस्थळावर येथे प्रसिद्ध करण्यात येईल। तर बघा, अशा प्रकारे हे अपडेट आहे मित्रांनो। यामध्ये कुठल्याही तारखेचं येथे यांनी मेन्शन केलेलं नाही की कुठल्या तारखेला जो आहे ZPचा निकाल लागणार। फक्त यांनी यामध्ये एवढे कळवले आहे की जेव्हा IBPS कंपनीकडून जे आहे निकाल प्राप्त होणार तेव्हा तो जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती येथे बघायला मिळणार। म्हणून कुठलीही तारीख येथे अजूनपर्यंत तारखेसंबंधात येथे अपडेट नाही ZPच्या निकालासंदर्भात। तर बघा, अशा प्रकारे जे आपण संपूर्ण एकूण जी माहिती आहे त्या या व्हिडिओमध्ये बघितली। तर पहा, व्हिडिओ थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। तर पहा मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। आपण त्यावरती महत्त्वाचे अपडेट जे आहे ते देत असतो। धन्यवाद।